नमस्कार. आज जे आपण मंगळसूत्र बनवणार आहोत त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे हे मयूरकुंदन किंवा मोरकुंदन, 4 mm डबल कोटेड पर्ल, 0 नंबरचे मायक्रो पॉलिश बीड्स, 6 mm ग्रीन क्रिस्टल आणि त्याला लावण्यासाठी हा कॅप. मंगळसूत्र आपल्याला ज्याच्यावरती रॅप करायचे ते बेस वायर 18 गेज वायर. बाइंडिंगसाठी आपल्याला लागणार आहे 0.3 mm कॉपर वायर, 36 इंची मंगळसूत्र चेन. तुम्ही 34, 32 पण वापरू शकता. प्लायर्स, फ्लॅट नोज प्लायर, राऊंड नोज प्लायर आणि कटर. आपण जे मंगळसूत्र बनवणार आहोत त्याच्यामध्ये आपल्याला असे 3 फ्लावर्स लागणार आहेत. 2 मी बनवून घेतले. हे कसे बनवायचे ते मी आता सांगते. आता पहिल्यांदा आपण ही 0.3 mm ची कॉपर वायर आहे ती आपण ही एवढ्या आपल्या एल्बोपर्यंत कट करून घ्यायची. आता ही अशी कट करून घेतल्यानंतर यामध्ये पहिल्यांदा आपण 4 mm चा असा पर्ल ओवून घेऊ. त्यानंतर हा 0 नंबरचा मायक्रो पॉलिश बीड आपण ओवून घेऊया. सर्वात खाली आल्यानंतर आपल्याला थोडीशी वायर सोडून द्यायची आणि हा मायक्रो बीड सोडून आपल्याला या पर्लमधून वायर वरून खाली काढायचे. अशाच प्रकारे मी दुसरे पण ओवून घेतलं आहे. सेम त्याच प्रोसेसनं आपण वायर बाहेर काढूया आणि या 2 मोत्यांमध्ये जास्त अंतर पडलं नाही पाहिजे, तरच फिनिशिंग छान दिसेल. अंतर पडू नये म्हणून हे वायर बाहेर काढताना या मोत्याला आपण या 2 बोटांमध्ये असं टाईट पकडायचं आणि वायर वडायचं, जेणेकरून या 2 मोत्यांमध्ये जास्त अंतर पडणार नाही. आता असेच आपण टोटल 10 मोती वळून घेऊयात. हे 2 झालेले आहेत, आणखी 8 आपण वळून घेऊ. आता हे टोटल 10 मणी असे वळून झाले. त्यानंतर आपल्याला याला राऊंड शेप द्यायचा आहे. त्यामुळे आता हे वर्किंग साईड जी आहे वायरची ती सोडून द्यायची आणि हे या साईडला आपण जे वायर सोडलं होतं पहिल्यांदा ते वायरचं टोक घ्यायचं आणि या शेवटच्या मोत्याला असं रॅप करायचं. 2 ते 3 वेळेस रॅप करून घ्यायचं. एक्सेस वायर जी आहे ती आपण कट करून टाकू. ही वरच्या साईडलाच कट करायची. खाली जर गेली तर समजा ती आपल्या स्किनला टच होऊन आपल्याला टोचण्याची शक्यता असते. आता हे असं राऊंड शेप झाल्यावर हे कुंदन असं घ्यायचं आणि याला लावायचं. आता हे एवढं सोडून नाही द्यायचं. आपल्याला हे जे राऊंड आहे मोत्यांचा ते या कुंदन बरोबर पॅक झाला पाहिजे. अशा प्रकारे आपण इथे याला लावून घेऊयात. आता या कुंदनला असे खाचे दिलेले असतात. त्या खाचांमधून वायर वरून टाकून आपल्याला इथून या साईडने असे बाहेर काढायचे असते. आता तुम्ही बघू शकता इथून मी वायर आता मी हे जे वायर आहे ते वायर या खाच्यातून आतमध्ये टाकून असं इथे इकडून बाहेर काढणार आहे. नेक्स्ट 2 मोती सोडून परत आपण सेम प्रोसेस करणार आहोत. 2 मोती सोडून आपल्याला अशीच रिपीट प्रोसेस करायची आहे. म्हणजे 4 ते 5 वेळेस आपण हे जे राऊंड आहे ते या कुंदनला असा बाइंड करून घेणार आहोत. अशा प्रकारे हे जे आपण मोत्यांचं राऊंड केलं आहे ते याच्यासोबत बाइंड केलं आहे. बघू शकता खालून पण जास्त वायर दिसत नाही आणि हे पण वेगळे होणार नाहीत. हे यालाच असं चिटकून राहील. आता हे तिन्ही फ्लावर आपल्याला या 18 गेज बेस वायरला बाइंड करून घ्यायचे. त्यासाठी अगोदर आपण हे एक साईडला लूप बनवून घेऊया राऊंड नोज प्लायरने. अशा प्रकारे एक लूप बनवलं.
आता आपल्याला मंगळसूत्राच्या दोन्ही साईडला हे असा एक क्रिस्टल आणि त्याला दोन बाजूने दोन कॅप अशा ॲड करायच्या आहेत. त्यासाठी मी ही कॅप अगोदर यामध्ये टाकून घेते. नंतर हा क्रिस्टल आणि त्यानंतर परत एक कॅप अशा प्रकारे. आता इथं आपण एक फ्लॉवर बाइंड करून घेऊया. अशा प्रकारे आपण क्रिस क्रॉस टेक्निक वापरून याच्यासोबत असं टाईट रॅप करून घेऊ शकतो. खूप सुंदर असं हे मंगळसूत्र बनतं. तुम्ही नक्की बनवा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो नक्की सांगा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आता हे अशा प्रकारे टाईटली आपण याला बाइंड करून घेतलं आहे. आता हे जे एक्स्ट्रा वायर आहे ते आपण कट करून घेऊ. एक ठिकाणी त्याला असे 2-3 रॅप द्यायचे आणि हे वरच्या साईडला घेऊन कट करायचं. अशाच प्रकारे आपण बाकीचे दोन्ही फ्लावर पण याला असं बाइंड करून घेणार आहोत. असं थोडासा कर्व शेप द्यायचा आणि त्यानंतर हे बाकीचे दोन बाइंड करायचे. पाहू शकता तुम्ही मी हे बाकीचे दोन पण याला जॉईंट केले आहेत. आता आपण यामध्ये परत इथे जशी कॅप क्रिस्टल आणि कॅप टाकलं होतं तसं टाकून घेऊया. अशा प्रकारे टाकल्यानंतर इकडच्या साईडला पण आपण एक लूप बनवून घेऊया, जसं आपण सेम इकडे बनवलं होतं तसंच. अशा प्रकारे सुंदर आणि नाजूक असं मंगळसूत्र तयार आहे. आता याला आपण ही अशी जी रेडीमेड मंगळसूत्राची चेन भेटते ती लावून घेऊ. आता हे लावताना आपल्याला सिम्पली हे जे लूप आहे ते थोडंसं ओपन करायचं आहे फ्लॅट नोज प्लायरने आणि ही जी कडी दिलेली असते ती आपण ह्यात अडकून घेऊया. अशा प्रकारे आणि हे लूप क्लोज करून टाकायचे. या साईडला पण सेम असेच लावून घेऊ. असे हे सुंदर असे मयूरचे मंगळसूत्र रेडी आहे.